रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। माजी आमदार सुभाष बने शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे रत्नागिरीचा दौरा करणार आहे। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत। सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण, लांजा या तालुक्यांमध्ये ताकद आहे। तसंच माजी आमदार गणपत कदम यांचाही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झालेला आहे। कदम हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। कामाची पद्धत मी पाहिलेली आहे, होत नाही कसं मी सांगतो तसं कर। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, आपण पाहतोय सुभाष बने, रोहन बने आणि त्याचबरोबर कदम सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर राजन साळवी यांचा सुद्धा दिवस निश्चित झालेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सगळ्यात मोठा धक्का आहे, कारण एकाच अगोदर जे आहे ते दोन माजी आमदार हे 15 फेब्रुवारीला जे प्रवेश करणार आहेत रत्नागिरीमध्ये आणि राजन साळवीचा प्रचार 13 फेब्रुवारीला ठाण्यात होणार। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा एक प्रकारे मोठा धक्काच मानला जातोय, कारण ज्या हे कोरोनामध्ये पक्ष बांधणीचं काम करतात। त्यामुळे आता या पक्ष बांधणीच्या कार्यक्रमाच्या वेळी जर बघायला गेलो तर 3 माजी आमदार हे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळणार। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सगळ्यात मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय। कोकणातली त्यांची ताकद ही कमी होणार आहे।